नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज विसापूर या गावी आलो आहोत रविभाऊंच्या शेतामध्ये. तर आपण बेला कंपनीचा कांदा नेहमी लागवड करतात ते आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रवींद्र राजाराम मुंजा, राहणार विसापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8008 तर बेला कंपनीचा तेजस कांदा आहे आपला, आपण किती दिवसापासून लागवड करताय? तसं पाहायला गेलं तर बेला कंपनीचा मी बियाणं 7-8 वर्षापासून वापरतोय. अच्छा. पण 2 वर्षापूर्वी तेजस नावाचे नवीन बियाणं तयार केलेले हो. तर चांगल्या प्रतीचे आहे. अच्छा. व तसेच अवरेज पण चांगलं आहे त्याचं. अच्छा. एकरी मला साधारण या वर्षी लोकांचं जरी कमी निघालं पण मला असं वाटतं की माझ्या शेतात 200 क्विंटल निघायला पाहिजे असा अंदाज. हो. किती लागवड केली आपण? 6 एकर. 6 एकर. हो. अच्छा. तर मग बाकी इतर व्हरायटी मध्ये आणि आपल्या तेजस व्हरायटी मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, ह्या व्हरायटी मध्ये फरक म्हणजे असं इतर व्हरायटीज आणि या व्हरायटीचं क्वालिटी, कलर, शायनिंग जी ती शेवटपर्यंत जशी जशी आहे. आणि साठवणूक किती दिवस असते आपली? साठवून माझी कमीत कमी चाळीमध्ये 6-7 महिन्याचा असते. साठवणूक केल्यानंतर जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याची क्वालिटी कशी निघते? जशी तशी निघते. बाकी त्याच्यावरती कोजळीचा वगैरे काही तो परिणाम? काहीच प्रकार नाही. अच्छा. आणि ऍव्हरेज पण कमी होत नाही त्याचं? हो, ॲव्हरेज पण कमी नाही. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विकता, इतर म्हणजे मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आलेल्या असतात, आपली तेजस ही व्हरायटी आणि अदर व्हरायटी रेट मध्ये काही फरक जाणवतो का? हो, क्विंटल मध्ये नाही तर ते 150 ते 200 रुपयाचा फरक पडून जातो. अच्छा. आपल्या तेजस मालाला हो. भाव जास्त भेटतो. हो हो. तर तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, मग आमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की बेला सीड कंपनीचे तुम्ही तेजस या बियाण्याची लागवड करायला काहीच अडचण नाही. लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का? 100% फायदा. 100%. धन्यवाद.